जे लेन्सेस बघू शकतात खूप मस्त नॅचरल वाटतात हे डोळे. आणि ह्यांची काय किंमत आहे? कॉस्टिंग 1200 ते 1500 आसपास. अगदी माणसासारखे पाय वाटतात, बोट वगैरे, त्याच्या परत नेल पेंट लावलेलं आहे. आणि ही काय रेंज वर येतात? 600 रुपये. 600 रुपयाला हे पण. आणि ह्याची छोटी साईज येते 400 रुपये. ओके, म्हणजे आपण हा 300 वाला मुकुट आणि मी हा बाजूला ठेवला. बरोबर. तुम्हाला हा पण छान आहे बघू शकतात. पण हे प्रिफर कराल तुम्ही जर ह्याच्या बाजूला हे ठेवलात ना कम्पेअर करायला, तर हे दिसायला सुंदर आहेत बघू शकतात. खूप सुंदर दिसतात घातल्यानंतर. आणि हे ओपनेबल असल्यामुळे ना गौरीला आपण असं नाही घालू शकत, त्यामुळे इथे ना इझिली हे फिट होतात. हे बघू शकतात अशा प्रकारे. म्हणून हे आपण ओपनेबल तोडे घेऊन आले. तर ह्यांची काय प्राइसिंग आहे? ह्यांची 150 रुपयाला एक आहे. ओके. हे 100 रुपये जोडी आहे. ओके, हे 100 रुपयाला जोडी आहे. आणि 300 रुपये जोडी आहे. फुलांचा पॅटर्न दिलेला आहे. ह्याला पण एक वेगळा पॅटर्न आहे बघू शकता. याचा आजचा हा एक मण्यांचा आहे. म्हणजे तुम्हाला ना व्हरायटी भरपूर आहे दागिन्यांमध्ये बघण्यासारखी. तसंच कंबरपट्टे सुद्धा बघू शकतात, खूप सुंदर सुंदर आलेले आहेत. हा बघू शकतात. ह्याची काय किंमत आहे? ह्याची 600 रुपये किंमत आहे. हा, खूप छान वाटतं. म्हणजे असं लांबनं जरी बघितलं तरी तुमचं लक्ष त्या मुकुटाकडे जातं आहे. बघू शकतात खूप सुंदर चेहरा आहे. म्हणजे जे डोळ्यांची आखणी आहे, आयब्रोज म्हणा, कानाचा जो शेप आहे, वरती गुलाब बघू शकतो किती मस्त ठेवलेला आहे. त्याला पानं दाखवले, त्यानंतर हा वेणीचा एक प्रकार दिलेला आहे ह्याच्यावर. खूप छान आहे हा. आणि बुगडी पण घातली ह्याच्यात. वाव. आणि ह्याची काय किंमत आहे? 600 रुपये. बघू शकता किती सुंदर दिसतोय हा मुखवटा पेटा घातल्यानंतर. आणि ह्यामध्ये तुम्हाला अनेक रंग मिळणार आहे. आणि 300 रुपये फक्त ह्यांची प्राइसिंग आहे. ही बसलीच गौरी आहे. ही स्क्रू फिटिंग मध्ये. ओके. हे फायबर ग्लास मध्ये येतं. हे संपूर्ण स्क्रू फिटिंग मध्ये असल्यामुळे असं निघतंय बघा. असं निघणार. ओके, म्हणजे हा बघू शकता हा पूर्ण हात जो आहे हा निघतो पूर्ण. म्हणजे आपल्याला जर बांगड्या वगैरे घालण्यासाठी ते इझी पडतं. ती स्टार्टिंग रेंज किती म्हणाला? 7,000. म्हणजे जे गौरीचे अंग आहेत ना ते 7,000 पासून सुरुवात आहे. त्यानंतर त्यावर जो मुकोटा येणार त्याची वेगळी किंमत. आणि मुकोटा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार सिलेक्ट करू शकता. आता जसं इथे बघू शकता ह्या सर्व जे पाठी ज्या अंग लावलेले आहेत ना त्यांचेच अंग इथे लावलेले आहेत. आणि त्याच्यावर वेगळे वेगळे मुकोटे लावलेले आहेत. तर प्रत्येक गवर बघू शकतात किती मस्त अप्रतिम आणि सुंदर दिसते आहे. त्यानंतर त्याच्यावर जी ज्वेलरी घातलेली आहे त्यामुळे एक गौरीला वेगळा रूप आलेलं आहे. जवळजवळ ही 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अनुक्रमे 4,000 5,000 6,000 7,000 असं ह्याचं कॉस्टिंग येणार आहे आपल्याला. आणि हा काय वेगळे आहेत का? हे प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये आहेत या गौरी. त्याची प्राइस अनुक्रमे 600 700 800 1000 त्याच्यापेक्षा मोठी साईज येते. ओके. त्या रेंजमध्ये येऊ शकतात. तर तुम्ही पाहू शकता त्या कापडी साचे येते त्याच्यामध्ये पण 400 500 600 त्या रेंजमध्ये तुम्हाला भेटू शकतात. ओके. आणि ह्यामध्ये पण साईजेस येतात? त्याच्यामध्ये पण 3 साईज येतात. ओके. म्हणजे हे बघू शकता आता ह्याच्यात ही छोटी आहे, इथे ही मीडियम आहे, तसेच ही बघू शकतात मोठी आहे, ही छोटी आहे. ओके. बस छोटीची काय प्राइस आहे? 400 रुपये. ही 500 रुपये. ओके. मोठी घेतली तर 600 रुपये. ओके. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नेहमीच प्रमाणे आपण आपल्या चॅनलवर काहीतरी नवीन घेऊनच असतो. आणि आपलं जसं गणेश फेस्टिवल सिरीज आपण सुरू केलेली आहे, तर त्यातलाच आपण आता गौरी गणपतीसाठी लागणारं साहित्यांचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काय दाखवणार आहे? ते गौरीसाठी लागणारं पीओपीची बॉडी, फायबर बॉडी, तसेच फुल बॉडी, हाफ बॉडी, त्याचबरोबर बसलेली गौरी, उभी गौरी, असं सर्व प्रकारच्या गौऱ्यांचे प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर दादांकडे 40हून अधिक असे मुकुटांचे प्रकार आपण इथे तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सजावटीसाठी लागणारे वारकरी सेट, जोडणी सेट हे सुद्धा दादांकडे आहे. आणि दागिन्यांचे तर विविध प्रकार तुम्हाला इथे पाहता येणार आहे. त्याचबरोबर फुल बॉडीमध्ये गौरींची वेगवेगळे साईजेस आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर खूप भन्नाट असा हा व्हिडिओ होणार आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहून नक्कीच इथे यावंसं वाटणार आहे. तर डिटेल्स डिस्क्रिप्शन जो स्क्रीनवर देणार आहे, तर तुम्ही पटकन डिटेल्स नोट करा. त्याचबरोबर व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा इथे लवकर येता येईल. मित्रांनो, आता आपण आलोय श्रद्धा आर्ट्स. आणि जसं आपला आता गौरी गणपतीचा सण जवळ येतोय, तर सर्वांना आता गौरीसाठी लागणारं साहित्यांची शॉपिंगची लगबग सुरू झालेली आहे. तर आता आपण तुमच्यासाठी मस्त असं हे शॉप घेऊन आलोय, जिथे तुम्हाला गौरीसाठी लागणारे अंग, मुखवटे, दागिने, साड्या आणि सर्व काही गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार आहे. तर आता तुम्हाला इथे कसं यायचं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघू शकता ही लालबागची पोलीस चौकी आहे आणि हा बस स्टॉप आहे. त्याच्या अगदी बॅक साईडला आपण आलात ना की आपल्याला श्रद्धा आर्ट्स दिसणार आहे. आणि आज आपण इथे भेट देतो आहे स्वप्नील दादांना आणि ते आपल्याला त्यांच्या दुकानातल्या सर्व वस्तू दाखवणार आहेत. तर नमस्कार दादा. नमस्कार. श्रद्धा आर्ट्समध्ये आपलं स्वागत आहे. तर आज तुम्ही पाहणार आहोत की गौरीसाठी लागणारे सर्व काही साहित्य, गौरीसाठी लागणाऱ्या साड्या, दागिने, गौरीसाठी लागणाऱ्या फायबरच्या मूर्त्या, पीओपीच्या मूर्त्या, कापडी मूर्त्या, स्टँड, हाफ बॉडी, फुल बॉडी, या सर्व तुमच्या गोष्टी गौरीसाठी लागणाऱ्या ह्या तुम्हाला सर्व काही एकाच छताखाली लालबागमध्ये तुम्हाला श्रद्धा आर्ट्स या शॉपमध्ये भेटून जाईल. तर
आपण चालू करूया व्हिडिओकडे. तुम्ही पहा या ज्या मूर्त्या आहेत त्या सर्व फायबरच्या मूर्त्या आहेत. या हाईटनुसार लावलेल्या आहेत आपण इकडे. ही 3.5 फूट आहे, ही 3 फूट आहे, ही 3.25 फूट आहे, ही 3.5 फूट आहे, ही 4.25 फूट आहे, तर 4 फूट पण येते, 5 फूट पण येते. हे आपण गोडाऊनमध्ये आपण तुम्हाला दाखवू शकतो. मी जागेच्या अभावी आपण इकडे एवढा डिस्प्ले लावलेला आहे. तर आपण पाहू शकतो की ही याची प्रतिकृती आहे. ही जी गौरी ही नेसवल्यावर अशी दिसू शकते, ही अशी दिसू शकते. ही बघा हिची प्रतिकृती ही आहे, ही याची प्रतिकृती आहे, ही याची प्रतिकृती आहे. ह्या सर्व फायबरमध्ये आहेत. तुम्ही ह्या सर्व फोल्डिंग आहेत आणि तुम्हाला वर्षभर 15-20 वर्ष तुम्ही या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकता. ओके, म्हणजे एकदा घेतली आपण ही गौरी की आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो. कारण हे कसं आहे ना, हे फायबर आहे ना, फायबर आहे म्हणजे हे खराब होत नाही आणि हे सर्व डिसमेंटल करून ठेवू शकतो आपण. म्हणजे पूर्ण हे बघ हात डिसमेंटल होतो, त्यानंतर हे खालचा पार्ट डिसमेंटल होतो. तर अशा प्रकारे ही गौरी पूर्ण डिसमेंटल करून आपण फोल्ड करून बॉक्समध्ये पॅक करून ठेवू शकतो. आणि जेव्हा आपला गौरी गणपतीचा सण येतो तेव्हा ती आपण बाहेर काढून मस्तपैकी ना अशी गौरीला नटवू शकतो. त्यानंतर हे मुकोटे जे आहे हे सर्व वेगळे येतात, म्हणजे आपण दरवर्षी मुकोटे बदलू सुद्धा शकतो. तर ते सुद्धा ऑप्शन्स आपल्याकडे आहे. आणि हे जे मुकोटे असतात जे बॉडी प्रमाणे असतात तर आपल्याकडे काही साईजमध्ये उपलब्ध आहेत. हो, आपल्याकडे जवळजवळ जशी बॉडीची साईज आहे त्यानुसार मुकोटे अवेलेबल आहेत. तर तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये हाफ बॉडीज पण येतात फायबरमध्ये. या स्टँडवरच्या बॉड्या असतात, याच्यावर 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट स्टँड असतो. त्याच्यावरती या फायबरच्या बॉड्या तुम्ही लावू शकता. ओके, हे त्याचे फुल बॉड्या तसेच ते हाफ बॉड्या त्याचं स्टँड असतं. ओके, हे स्टँड आहेत का? या स्टँडवर तुम्ही याच्या बॉड्या लावू शकता आणि त्याच्यावरती मुकोटे लावून तुम्ही आपली बॉडी सजवू शकता. ओके, आणि हे स्टँडची काय किंमत आहे? स्टँडची किंमत साधारणतः 120 रुपयापर्यंत चालू आहे, ते जवळजवळ 400 रुपयापर्यंत आहे. ओके, म्हणजे रिझनेबल प्राइस आहे. त्यानंतर आता तशी ही बॉडी आहे, ह्यांची काय प्राइस स्टार्ट होते? त्यांची रेंज आहे 7,000, 8,000, 9,000, 10,000, 11,000 अशी रेंज आहे. ओके, म्हणजे अगदी स्टार्टिंग रेंज किती म्हणाला? 7,000. म्हणजे जे गौरीचे अंग आहेत ना ते 7,000 पासून सुरुवात आहे. त्यानंतर त्यावर जो मुकोटा येणार त्याची वेगळी किंमत. आणि मुकोटा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार सिलेक्ट करू शकता. आता तसं इथे बघू शकता ह्या सर्व जे पाठी ज्या अंग लावलेले आहेत ना त्यांचेच अंग इथे लावलेले आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळे मुकोटे लावलेले आहेत. तर प्रत्येक गवर बघू शकतात किती मस्त अप्रतिम आणि सुंदर दिसते आहे. त्यानंतर त्याच्यावर जी ज्वेलरी घातलेली आहे त्यामुळे एक गौरीला वेगळा रूप आलेलं आहे. आणि ह्यात पण बघू शकता तुम्हाला काही गौऱ्या चंद्रकोरवाल्या मिळतील, काही बिंदी आणि चंद्रकोर मिळेल, तर काही बिंदीवाल्या. तर असं आणि प्लस तुम्ही ह्याच्यावर स्वतः टिकल्या सुद्धा लावू शकतात. त्याने सुद्धा गौरीचं जे फेस आहे ते खूप भरून येणार आहे. हां, तर अशा प्रकारे ह्या सर्व गौरी आहेत. तर आता आपण तुम्हाला हे दाखवतोय की ह्या ज्या बॉड्या आहेत या काय काय प्रकारमध्ये येतात. तर आता ही जी आपण बघितली ही काय साईज आहे? ही साईज याच्यामध्ये 3 साईज आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ ही 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर अनुक्रमे 4,000, 5,000, 6,000, 7,000 असं ह्याचं कॉस्टिंग येणार आहे आपल्याला. आणि ह्या काही वेगळ्या आहेत का? हे प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये आहेत या गौरी. त्याची प्राइस अनुक्रमे 600, 700, 800, 1000 याच्यापेक्षा मोठी साईज येते. ओके, त्या रेंजमध्ये येऊ शकतात. तर तुम्ही पाहू शकता त्या कापडी साचे येते याच्यामध्ये पण 400, 500, 600 त्या रेंजमध्ये तुम्हाला भेटू शकतात. ओके, आणि ह्यामध्ये पण साईजेस येतात? त्याच्यामध्ये पण 3 साईज येतात. ओके, म्हणजे हे बघू शकता आता ह्याच्यात ही छोटी आहे, इथे ही मीडियम आहे, तसेच ही बघू शकतात मोठी आहे, ही छोटी आहे. ओके, बस छोटीची काय प्राइस आहे? 400 रुपये, ही 500 रुपये. ओके, मोठी घेतली तर 600 रुपये. ओके, म्हणजे 100 रुपीजचा आपल्याला डिफरन्स येतो, जास्त काही महाग नाही आहे. आणि हे सिंगल प्राइस आहे, सिंगल गौरीची प्राइस आहे. ओके, सिंगल गौरीची आपण प्राइस सांगतो. म्हणजे हे आहे ना ज्या गौऱ्या आहेत ते ह्या स्टँडवर ठेवल्या जातात. त्यानंतर त्याला गोल साडी किंवा नऊवारी असं हे नेसवलं जातं आणि मग त्यानंतर असे दागिने घालून त्या सजवल्या जातात. सगळी गावात जास्त करून तसल्या प्रकारच्या गौरी वापरल्या जातात. हे मुंबईत पण सगळ्यात जास्त वापरतात. बरोबर. आणि मला एक सांग, आता पीओपी की फायबर कुठला बेस्ट? बघायला जाल तर तुम्ही फायबर बेस्ट आहे, कारण तुम्हाला जास्त वर्ष टिकतं ते. बरोबर, तुम्ही कॅरी आरामात करू शकतात. थोडं पैशाने जास्त पण थोडी कॅरी आरामात करतात लोक, त्यामुळे लोक फायबरकडे जास्त घेतात. ओके, तर फायबर सगळ्यात बेस्ट आहे पीओपी पेक्षा. पण ह्यांची काय कॉस्टिंग आहे? ह्यांची कॉस्टिंग आहे 600 रुपये, 700 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये. ओके, मग हे ह्याच्यापेक्षा जरा स्वस्त येतात. भरपूर स्वस्त आहे. हा, कॅरी करायला हे फायबर इझी असतं. बरोबर, आणि लाईट वेट असतात ना ह्या? लाईट वेट असतात. ओके, तसंच आपल्याकडे इथे बघू शकतात बसलेली गवर सुद्धा आहे. तर काही जणांना बसलेली गवर लागते, तर ते प्रोव्हिजन सुद्धा इथे दादानी केलेलं आहे. जसं आता ही बघू शकता ही गवर पूर्ण उभी आहे, तसंच ही बसलेली आहे. पण आपल्याला जर ही गवर उभी करायची असेल तर ही गवर उभी पण करू शकतो का? नाही, ही बसलीच गौरी आहे. ही स्क्रू फिटिंग मध्ये आहे. ओके, हे फायबर ग्लास मध्ये येतं. हे संपूर्ण स्क्रू फिटिंग मध्ये असल्यामुळे असं निघतंय बघा, असं निघणार. ओके, म्हणजे हा बघू शकता हा पूर्ण हात जो आहे हा निघतो पूर्ण. म्हणजे आपल्याला जर बांगड्या वगैरे घालण्यासाठी ते इझी पडतं.
ठीक आहे. त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला मुखवटा चेंज करता येतो. ओके. एकाला अटॅच मुखवटा असतो. ओके, ह्याला अटॅच्ड मुकुट आहे म्हणजे हा चेंज नाही करताय, ती गवर तशी तशी येणार. हो, तशी येणार. ही जी आहे ह्याच्यामध्ये तुमचा मुखवटा चेंज करता येतो. तुम्हाला जो आवडतो मुखवटा तुम्ही याला लावू शकता. आणि काय प्राइस आहे यांची? प्राइसिंग आहे 14,000 15,000. ओके, बघू शकता अगदी रिझनेबल आहे. आणि छान छान असं गौरींचे जे अंग आहेत ना त्यांचं तुम्ही शेप वगैरे बघू शकतात, खूप मस्त आहे. हाताचा शेप बघा, बोटांचा शेप बघा. त्यानंतर ह्याच्यावर बघू शकतात मेहंदी आहे ना ऑलरेडी काढलेली आहे. त्यानंतर इथे आपण आता तुम्हाला दाखवतोय गौरी सजावटीसाठी लागणारे काही जोनरी, परत आपले वारकरी सेट. तसे ह्या बघू शकतात, ह्या महिला आहेत, हे आपले वारकरी आहे, हा जोनरी आहे ना. तर हे काय रेंज पासून स्टार्ट होतात आपल्याकडे सेट? आपल्याकडे जवळजवळ 1,800 रुपयापासून चालू आहे ही वारकऱ्यांची. पीओपी मध्ये येतात, फायबरमध्ये येतात. त्याच्यामध्ये आपल्याला गोंधळी भेटू शकतात. हे इस्कॉन टेम्पल पण अशी भटजी वगैरे भेटू शकतात. ओके, बघा हे इस्कॉन टेम्पल मधले भटजी आहेत. हे असं भजनी मंडळ आहे, हे बघू शकता. भजनी मंडळ वगैरे हे पण मस्त आहेत. दादा हा आता भजनी मंडळ सेट जो दाखवलाय ह्याच्यामध्ये किती येतात? ह्याच्यामध्ये 5चा सेट येतो पूर्ण. ओके, 5चा सेट आहे पूर्ण. आणि ह्याची काय प्राइसिंग आहे? ह्याची 1500 रुपयाला पडणार आहे. त्याची वारकरी ड्रॅपिंग केलेली आहे. ओके, हे 2200 रुपयाचं पूर्ण 7चा सेट आहे. हे सगळे असं ड्रेप केले बघू शकतात, साड्या. तसंच इथे ह्यांना सुद्धा बघू शकतात कपडे घातलेले आहे. आणि इथे बघू शकतात वासुदेव सुद्धा आहे. काय प्राइसिंग आहे ह्याची? वासुदेवचा सेट आहे, पोत्रात सेट आहे त्याच्यामध्ये. ओके, हा पूर्ण सेट येतो का? ओके, तो 1000 रुपयाला पडतो. ओके, तर आता आपण पाहणार आहोत ते गौरीची बाळं. आता विदर्भ त्या साईडमध्ये कसं असतं ना, 2 गौऱ्या बसवतात, त्याच्याबरोबर 2 बाळं असतात. तर ही त्यांची अंग आहेत ना? हो, इथे जे अंग आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्राइस येतात, साईज येतात. ह्याच्यामध्ये याचा हात निघत ना, ह्याच्यामध्ये याचा हात निघतो. ओके ओके, असे 2 हे साईज आहेत. याच्यामध्ये एक मुलगा येतो, मुलगी येते. बॉडी सेमच असते. याच्यावरती एक फ्रॉक नेसवतात आणि दुसरा झबला घालतात. हां, झबला घालतात. त्यानुसार करतात. याच्यामध्ये 3 साईज आहेत माझ्याकडे. ही एक झाली, ही एक झाली, आणि याच्यापेक्षा एक 6 फुटाची येते. ओके, 3 साईज मध्ये आपल्याला. मग काय रेंज पासून सुरुवात आहे ह्याची? रेंज आहे 2,500 रुपयापासून चालू आहे. 2,500 विदाऊट मुखवटा, 6,000 रुपये आणि 7,000 रुपये. ओके, म्हणजे यांचे मुकोटे वेगळे येतात. मुखवटे वेगळे आहेत. ओके, मग काय प्रकारचे मुकोटे आहेत? ते मुखवटे जे आहेत ते तुम्हाला मुखवटे असे येतात, तुम्ही घालू शकता याच्यावर. ओके, हा बाळाचा आहे बघू शकतात, असं घालू शकता तुम्ही. मस्त वाटतोय. आणि बेबीचा मुखवटा हा असं खाली फ्रॉक ड्रॅपिंग करायला लागतो. ओके, तर आपण ना जे आपले बाळांचे कपडे असतात ना ते सुद्धा घालू शकतात. छान वाटतात बघू शकतात हे मुकोटे घातल्यानंतर ही बाळं. तर असा हा पूर्ण तुम्हाला असा सेट दिसणार आहे. फक्त तुम्हाला कपडे ड्रेप करायचे आहे. त्यानंतर इथे हा गौरीला फेटा घातलाय आणि गवर बघू शकतात किती सुंदर दिसते आहे. हा फेटा सेपरेट येतो का? हा फेटा पण आपल्याला भेटतो. ओके, त्यामध्ये 7-8 कलर येतात, अवेलेबल आहे. तुम्ही घेऊ शकता तो फेटा पण. आणि काय कॉस्टिंग आहे त्या फेटाची? 300 रुपयाला पडतो. बघू शकता किती सुंदर दिसतोय हा मुखवटा फेटा घातल्यानंतर. आणि ह्यामध्ये तुम्हाला अनेक रंग मिळणार आहे आणि 300 रुपये फक्त ह्यांची प्राइसिंग आहे. असू शकतात आपल्याकडे लॉंग हार मध्ये भरपूर अशी व्हरायटीज आहे. हे तुम्ही हार जे आहे गौरी आणि गणपती हे दोघांनाही घालू शकतात. तुम्ही पाहू शकता इकडे जवळजवळ 300 रुपयापासून हे हार चालू आहे. 500-600 त्या रेंजमध्ये आहेत. प्रत्येक वेगवेगळी डिझाईन आहे. 2 पदरी, 4 पदरी, 6 पदरी, 8 पदरी, बॉल हार, चैन हार हे सर्व याच्यामध्ये उपलब्ध आहेत. हे जे हार आहे गौरी आणि गणपती हे दोघांनाही तुम्ही घालू शकता. त्याच्यामध्ये बघा साईज पण तुम्ही पाहू शकता. हे बघा हे साईजेसच सगळे. हे बघा पाठीमागे. तर ह्यामध्ये पण बघू शकता छोटे मोठे सर्व साईज उपलब्ध आहे. तसं हा सुद्धा बघू शकतात मस्त. ह्याची काय प्राइसिंग आहे? ह्याची प्राइसिंग 500 रुपीज आहे, 500 रुपयाला. ओके, त्यानंतर हे आपलं बघू शकतात पारंपरिक दागिने आहेत. हे सगळे साज आहेत, कोल्हापुरी साज वगैरे. त्याच्यामध्ये 160 रुपयापासून चालू आहे. ओके, ते जवळजवळ 950 रुपयापर्यंत आहे. ओके, आणि हा वाला? हा 430 रुपयाचा येतो. ओके, तसंच बघू शकतात मोत्यांचे सुद्धा चिंचपेटी आहेत. चिंचपेटी येणार तुम्हाला. त्यामध्ये आपले पारंपरिक दागिने आहेत. लक्ष्मी हार पाहू शकता. लक्ष्मी हार आहे, हा बोरमाळ आहे, हा पोहे हार आहे, पुतळ्यांचा हार आहे. हे सगळे कास्टिंग मध्ये आयटम आहेत. ओके, तर ह्यांची पॉलिश पण टिकते ना? हो, सगळे पॉलिश टिकणार आहेत सगळे. हे बघू शकता इथे सुद्धा काही नेकलेसेस आहेत. हे 2 पीस सेट आहेत ना? हो, त्यामुळे तुम्हाला बघू मानटिका येतो आहे, कानातले येत आहेत. हा बघू शकतात, हा पण मस्त आहे बघू शकतात. नंतर हे बघा अशा ठुशीचे वेगवेगळे प्रकार येणार आहे. हा डबल मध्ये बघू शकता. त्याला मोराचा आहे. त्यानंतर ह्याला पण साजच म्हणतात ना? हो, साधच आहे. मीना केलं, मीनावर केल्यावरती. ह्याची काय किंमत आहे? कोणता? हा वाला 600 रुपयाचा. ओके, त्यानंतर ठुशांमध्ये सुद्धा बघू शकतात भरपूर व्हरायटी. आता ही बघू शकता ही गाठी ठुशी आहे. त्यानंतर ह्याला काय म्हणतात?
कोणतं हे वाला वज्रटीक आहे. हे वज्रटीक आहे. त्यानंतर मंगळसूत्राचे पण बघू शकतात अनेक प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतात आहे. तर अगदी चेनींपासून ते साधे मंगळसूत्र पण आहेत बघू शकतात. त्यानंतर हे बघू शकता एक वेगळं आहे फुलांचं, ह्याला काय म्हणतात? हे पण साधच आहे कोल्हापुरी. ओके, फक्त वेगळा पॅटर्न आहे. ह्याला फुलांचा पॅटर्न दिलेला आहे. ह्याला पण एक वेगळा पॅटर्न आहे बघू शकता ह्या जहाजचा. हा एक मण्यांचा आहे. म्हणजे तुम्हाला ना व्हरायटी भरपूर आहे दागिन्यांमध्ये बघण्यासारखी. तसंच कंबरपट्टे सुद्धा बघू शकतात, खूप सुंदर सुंदर आलेले आहेत. हा बघू शकता. ह्याची काय किंमत आहे? ह्याची 700 रुपये किंमत आहे. ह्याच्यामध्ये टेम्पलमध्ये आहे ना हा? तसा कुऱ्यांचा आहे. हे मुकुट आहे. हे पण कंबरपट्टाच आहे. ओके, कंबरपट्टाच आहे. टेम्पल हे पण आहे. ओके, हा एक आहे. त्याच्यामध्ये 600 रुपयाचा. तसा हा आंबा हार आहे. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मिळणार आहे तुम्हाला गोष्ट. कोयरी हार ते आहे. तर तुम्ही पाहू शकता बांगड्यांमध्ये असे तोड्याचे प्रकार आहे बघा. तोडे त्याच्यामध्ये तोडे असे ओपनेबल असतात. हे असे तुम्ही घालू शकता गौरीला. ठीक आहे. याच्यामध्ये असे मोठे तर हे सर्व ओपनेबल आहे. सगळं openable. तोड्यांचे सुद्धा प्रकार आहे. हे काय मोत्यांमध्ये आहेत का? हा हे पण सुंदर आहे. डिझाईन बघा. हे बघू शकतात. हे पारंपरिक आहेत बघू शकतात. हे पण आहे. त्याच्यामध्ये वर्क आहे. हे कोयरी पॅटर्न वाले आहे. हे डायमंड वाले आहे. तर आता इथे बघू शकतात हे ना असे गौरीला इथे घातलेले आहेत. तर ते खूप सुंदर दिसतात घातल्यानंतर. आणि हे ओपनेबल असल्यामुळे ना गौरीला आपण असं नाही घालू शकत. त्यामुळे इथे आहे ना इझिली हे फिट होतात. हे बघू शकतात अशा प्रकारे. म्हणून हे आपण ओपनेबल तोडे घेऊन आले. तर ह्यांची काय प्राइसिंग आहे? ह्यांची 150 रुपयाला एक आहे. ओके. आणि हे 100 रुपये जोडी आहे. ओके, हे 100 रुपयाला जोडी आहे. आणि 300 रुपये जोडी आहे. ओके, हे मस्त आहे. त्यानंतर हे एक प्रकार आहे बघू शकता. हे कसे? 150 रुपये जोडी आहे. ओके, हा एक सिंगल आयटम 150 आहे ना? जोडी आहे. हा जोडी हा आहे. जोडी 150. ओके, हा पण मस्त आहे. त्यानंतर बघू शकता इथे आता गौरीला पण बघू शकता आपण ठुशी घातलंय, मंगळसूत्र घातलं आहे. हा पण हार छान वाटतोय, छोटूसा नाजूक आहे बघू शकतात. हा कसा? हा 80 रुपयाचा. 80 रुपयाचा. त्यानंतर हे बघू शकतात हे कॉइन्स वाला आहे, मस्त आहे. हा ऍक्च्युली मेकला आहे. याला आपण हार म्हणून केलाय. ओके ओके. त्यानंतर ह्या गौरीला इथे बघू शकतात मण्यांची घातलेली आहे. हा एक वेगळा पॅटर्न आहे, शॉर्ट आहे. जसे प्रत्येक गौरीसाठी घालण्यासाठी ना वेगळे वेगळे दागिने आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ही ते सुद्धा आहे. तर दागिन्यांचे प्रकार आता आपण तुम्हाला दाखवलेले आहे. तर आता आपण आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आपण आहे ना मुकुटांचे बरेच प्रकार पाहणार आहेत आणि अगदी वेगळ्या वेगळ्या सायझेसमध्ये सुद्धा आपण पाहणार आहे. तर अमरावती हा सगळ्यात ट्रेंडिंग पॅटर्न आहे आता सध्या, राईट? तर काय प्रकार अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे? अमरावतीमध्ये आपल्याकडे जवळजवळ 5 प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामध्ये 2 हे आहेत मार्बल आणि पीओपी मध्ये. 2 याच्यामध्ये वस्तूंमध्ये बनलेले आहेत. तर हे आपण पीओपी मध्ये बघू शकतो. हे पीओपी आहे. ओके, ठीक आहे. पीओपी मध्ये हा एक आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला एक बिंदी येतो, खळी येते, बिगर खळी येते. ओके. आणि हा पूर्ण असा मागटिका आणि दागिने घालून असतो. वेअर केलेला तयार असतो. तर हे बघू शकता दागिनेवाले सुद्धा खूप सुरेख दिसतात वेअर केल्यानंतर. हे बघू शकता हे पॅटर्न, हे पण पीओपी आहे ना? सर्व पीओपी आहे. ओके. आणि खळीवाले कुठले आहेत? हे खळीवाले. याच्यामध्ये तुम्हाला हे बघा. ओके, हा खळीवाला आहे बघू शकता. ही ही खळी तुम्हाला दिसते ना? तर हा खळीवाला आहे. याला बिंदी आहे बघू शकता. तसं ही ते चंद्रकोर आहे, ही ते बिंदी आहे बघू शकतात. तर हे बिगर खळी आहे बघायला, खळी नाही. ओके, हा हे मस्त वाटतात. हे बिना खळीचे आहे. त्यामध्ये हे बघा हे असं आहे, तो फक्त मागटिका आहे आणि कानातली आपण आपले घालू शकता. तसं नाकात सुद्धा होल दिलेलं आहे. तर प्रत्येक गौरीला नाकात आणि कानात तुम्हाला होल येणार आहे, म्हणजे तुम्ही तुमचे ज्वेलरी सुद्धा त्यांना वेअर करू शकतात. तसेच ही छोटी साईज आहे का? ही लहान मध्ये आहे. ओके. इथे पाहू शकता तुम्ही लहान मध्ये. आणि ही लेन्स वाली आहे? हो, ह्याच्यामध्ये लेन्स चिटकवलेले आहेत. लेन्स हे बघू शकता. ही चिटकवलेली लेन्स आहे याच्यामध्ये. आणि हे जे आहेत डोळे हे काय प्रकारचे आहेत? हे ऍक्च्युली रेखाटेड डोळे आहेत. ओके. हा तसा विषय. कधी कधी याच्यामध्ये जस्ट कागद घालून पण हे चिटकवतात. ओके. हे ग्राफिक्स मध्ये असतात. ओके. तसं केलं. तर नेक्स्ट आपण बघू शकतो हे आपले पारंपरिक मुकुट आहे. याच्यामध्ये हे याच्यामध्ये 3 बिंदी वगैरे, 1 बिंदी, सोलापुरी, हे सगळे असे आहेत. ओके. हा 3 बिंदी आहे ना आपला? 3 बिंदी आहे. याच्यामध्ये मॅट फिनिशिंग येते, ग्लॉस फिनिशिंग येते. ओके. यामध्ये फिनिशिंगचा प्रकार येतो फक्त. आता ही मॅट तुम्हाला दिली आहे, त्याच्यामध्ये असा ग्लॉस पण येतो. असं ग्लॉस पण आहे त्यामध्ये. ओके. आणि ह्याला छान अशी पाठीमध्ये वेणी सुद्धा आहे. ह्याला पण आहे, ह्याला सुद्धा आहे. हे 3 बिंदी हा कुठच्या साईडचा प्रकार आहे?
साईड ऍक्च्युली पारंपरिक आहे आपला. पारंपरिक, okay. पारंपरिक मध्ये घालतो. तर त्याला बघू शकतो अशा प्रकारे ना स्टोनचं त्याला वर्क केलेलं आहे, त्यामुळे खूप सुंदर आहे. यांची काय रेंज आहे साधारण? 500 रुपये साधारण. ओके. आणि आपला स्टार्टिंग रेंज काय आहे मुकुटाचं? रेंज आपल्याकडे आहे 300 रुपयापासून मुकुट. ओके. जी आपली ही जुन्या काळामध्ये जुन्या स्टाईल्स मध्ये जे आहेत. ओके. हे सर्व 300 रुपयामध्ये येणार आहेत आपल्याला. पण ह्याच्यामध्ये पण आपण बघू शकतो ग्लॉसी आहे, मॅट आहे, असे वेगळे वेगळे प्रकार आहेत. ह्यामध्ये पण आपल्याला दागिने घालायचं ऑप्शन असतं की दागिने घालू शकतो ना ऑप्शन आपण याच्यामध्ये कानामध्ये होऊन. हा, हे बघू शकतो. त्याचबरोबर ह्यांना असा वेणीचा हा प्रकार दिलेला आहे ना पाठीमागे याच्यावरती वेणी घालू शकतो तुम्ही. बरोबर. म्हणजे ही वेणी बरोबर बसते ह्याच्यावर आणि ह्यात कानात घालण्यासाठी कानातली आणि नाकात घालण्यासाठी नथ होल दिलेले आहेत. आणि हे सर्व जे जुन्या काळामध्ये वापरायचे ते वाले मुखवटे आहेत. आणि हा एवढा छोटूसा पण मुखवटा आहे ना गौरीचा? बाळ आहे. ओके. लहान बाळ. हे पण छान आहे. त्यानंतर हा काय प्रकार आहे? हा एक मुखवटा नवीन आलाय. याच्यामध्ये पाठीमागे दुसरा दिला असं. ओके. बघू शकतो. छान वाटतंय. ओके. आणि याच्यामध्ये हा अमरावती पॅटर्न मध्ये पुढे अमरावतीचाच फेस आहे, पण थोडंसं एक वेगळं लुक आहे. आणि ही ते किरीट दिल्यामुळे इथे तुम्ही वेणी वगैरे ठेवू शकतात, पदर ठेवू शकतात. म्हणजे एकदम ती गवर ट्रेडिशनल वाटणार आहे. छोटा मुकुट त्याच्यामध्ये थोडा मोठा आहे. ओके. तर थोडंसं फेसिंग चेंज होतं. पण हे पण 300च? नाही, हे 500 मध्ये. हे 500 वाले. त्याच्यामध्ये मग एक बिंदी मध्ये. ओके. जसं आपण 3 बिंदी पाहिला तसा हा 1 बिंदी आहे. पाठी बघू शकता 3 बिंदी आहे. आणि ह्याला सुद्धा अशी वेणी दिलेली आहे, म्हणजे तुमची वेणी जी आहे ती छानपैकी बसेल. त्याच्यामध्ये मॅट आणि ग्लॉस दोन प्रकार आहेत. ओके. तुम्ही पुढे बघू शकता एक किरीट वाले मुकुट कल्याण केलं. हा, हे सर्व किरीटवाले आहेत ना? मस्त वाटतं. त्याच्यामध्ये सोलापुरी पॅटर्न, कोल्हापुरी पॅटर्न ह्याच्यामध्ये दोन्ही अवेलेबल आहेत. ओके. यामध्ये सोलापुरी आणि कोल्हापुरी येतो. ह्याच्यामध्ये हा कुठला आहे? हा तुमचा किरीटवाला आहे, मुकुटवाला आयटम आहे. ओके. मी सोलापुरी पॅटर्न दाखवतो. ओके. हे झालं तुमचं. त्याच्यामध्ये मॅट आणि ग्लॉस. ओके. तर आता आपण हा ग्लॉस बघितला ना? हा ग्लॉस आहे. हा एक नवीन आला आहे. जरा मोठा ज्यांना बॉडी खालच्या मोठ्या असतात त्यांना हे सगळं बरोबर व्यवस्थित दिसतं. हा पण खूप छान आहे. आणि ह्याचे डोळे सुद्धा बघू छान रेखाटलेले आहे. लिपस्टिकचा कलर सुद्धा एक वेगळा आहे. त्याला इथे दागिने घातलेले ऑलरेडी, त्यामुळे तो सुंदर दिसतोय. बघू शकतात. म्हणजे आता जर कोणाची मोठी गौर असेल तर हा चेहरा अगदी त्याला साजेसा आहे. त्यानंतर हा एक चेहरा पण बघू शकतात, खूप सुंदर आहे. मोठी गौर त्यानंतर असेल पण आपले मुकुटवाले मुकुट परिधान केले आहेत. मस्त वाटतं. पण घातलेलं पाठी आंबाडा आहे बघू शकतात. वरती वेणी लावायची. आपण कसं याच्यामध्ये मुकुट नाहीये, मंगळसूत्र परिधान केलं. ओके. फक्त त्याला मुकुट नाहीये, सिम्पल आहे. कोल्हापुरी पॅटर्न आहे. हा कोल्हापुरी आहे का? ओके. हा बघू शकतात, मस्त आहे. हा ग्लॉस मध्ये आहे ना? हा ग्लॉस मध्ये. ह्याच्यामध्ये मॅटही येतो. ह्याच्यामध्ये मॅटही येतो. ओके. हा बघू शकता, हा मॅट आहे आणि हे ग्लॉस आहे. हे कोल्हापुरी पॅटर्न मध्ये आहे आपण पाहिलेले. त्यानंतर मग स्पेशल मुकुट येते. त्याची लिखाई बघा. तर तुम्हाला मी दाखवतो, कळेल लगेच फरक. हा आणि हा मुकुटा सेमच आहे, पण लिखाईमुळे भरपूर उजवा वाटतो. बरोबर. ह्याच्यामध्ये हे सगळं बघू शकतात वेगळं आहे. हेअरला सुद्धा वेगळा सेमच आहे, फक्त फिनिशिंग मध्ये. आणि डोळ्यांचं सुद्धा एक वेगळे भाव दाखवले बघू शकतात. हा 500 आणि हा 1200. ओके. डिरेक्टली आपल्याला 600-700 रुपयाचा फरक येतो, पण लुक बघू शकतात. जर तुम्ही आता त्याच्या बाजूला ठेवला ना तर तुम्हाला कळेल की ह्याच्या लुकमध्ये त्याच्या लुकमध्ये काय फरक आहे. हा पण पाहू शकतो. हा पण हा 300 वाला मुकुट आणि मी हा बाजूला ठेवला. बरोबर. तुम्हाला हा पण छान आहे बघू शकतात. पण हे प्रिफर कराल तुम्ही जर ह्याच्या बाजूला हे ठेवलात ना कम्पेअर करायला, तर हे दिसायला सुंदर आहेत बघू शकतात. आणखी तर ह्याची काय रेंज आहे? ह्याची 1200 रुपये. हा पण 1200 आणि ते 300. त्याच्यामध्ये हा एक मोठा आहे, हा पण एक सुंदर. हा पण छान आहे. सेमच मुकुट आहे. ओके. फक्त ह्यांना हे कलर फिनिशिंग वर्क थोडं वेगळं दिलेलं आहे. स्पेशल मुकुट म्हणून मी स्पेशल मुकुट म्हणून. बरोबर. हे छान वाटतात.
आणि ह्यांचं ते नाकाचं वगैरे जो शेप आहे ना तो छान दिलेला आहे ह्याच्यापेक्षा बघू शकता. त्याचबरोबर डोळ्यांची आखणी आहे, त्यामुळे एक सुंदर रूप आलेलं आहे गौरीला. आणि हे काय प्रकार आहेत? हे पण यावर्षी नवीन आले. ओके, सगळं दागिने परिधान केलेले ना. हा, खूप छान वाटतं. म्हणजे असं लांबनं जरी बघितलं तरी तुमचं लक्ष त्या मुकुटाकडे जात आहे. बघू शकतात खूप सुंदर चेहरा आहे. म्हणजे जे डोळ्यांची आखणी आहे, आयब्रोज म्हणा, कानाचा जो शेप आहे, वरती गुलाब बघू शकतो किती मस्त ठेवलेला आहे. त्याला पानं दाखवले, त्यानंतर हा वेणीचा एक प्रकार दिलेला आहे ह्याच्यावर. खूप छान आहे हा. आणि बुगडी पण घातली ह्याच्यात. वाव. आणि ह्याची काय किंमत आहे? 600 रुपये. हा 600 रुपयाला पडणार आहे. पण हे किरीटवाले आहेत ना. हा पण छान आहे, म्हणजे नाजूक चेहरा आहे अगदी. असं मस्त वाटतोय हा पण. आपण तुम्हाला किंमत सांगतोय म्हणजे कसं ना, तुम्ही ऑनलाईन सुद्धा दादांकडून खरेदी करू शकतात. डिरेक्टली तुम्ही फोटो काढा, नंबरवर पाठवा, पेमेंट करा आणि ऍड्रेस देऊन तुम्ही घरपोच सुद्धा मिळवू शकता. मुंबईत हा, विद इन मुंबई. आणि फक्त फायबरचा तुम्हाला मिळणार आहे, पीओपी नाही. त्याच्यामध्ये हा व्हाईट कलर आहे. ओके, येलोइश कलर. बरोबर. म्हणजे ज्यांना असं स्किन टोन वेगळा हवा असेल ना तर हे बघू शकता. फायबर मध्ये मगाशी आपण बघितले 300 वाले मुकुट, त्याच्यामध्ये फायबर मध्ये. ओके, ते आपण बघितले ते पीओपी होते ना. हे फायबर. ओके, त्याच्यामध्ये लेन्स टाकलेत. आणि ह्यांची किंमत काय मग? 600 रुपये किंमत. ओके, हे पण 600 रुपयाला बेस्ट आहेत. आणि हे टिकाऊ आहेत. त्यामध्ये अमरावती पॅटर्न मध्ये हे अगदी सुंदर मुकुट आणि परवडेबल. हे वेगळे लेन्स आणलेत का आता? हे बघू शकता, ह्याचे लेन्सेस बघू शकतात. खूप मस्त नॅचरल वाटतात हे डोळे. आणि ह्यांची काय किंमत आहे? ह्याची कॉस्टिंग 1200 ते 1500 आसपास. ओके, आणि बघू शकता किती सुंदर दिसतात हे मुकुट. 1 से 1 आहेत. सगळे अमरावती पॅटर्न मध्ये त्याच्यामध्ये. आणि एक किफायती रेट मध्ये एकदम. ओके, त्याची आता पुढे बघा तरी अशी हा पण छान आहे, नॅचरल वाटतो आहे. फक्त ह्याच्यामध्ये ब्लॅक आणि ग्रेइश टोन दिलाय आईसचा, इथे एक थोडंसं ब्राउनिश टोन दिलंय, त्यामुळे हे डोळे सुद्धा खूप छान वाटतात. हा 2500 रुपयाला. हा 2500 रुपयाला पडणार आहे. हा फायबर आहे ना? पीओपी आहे. आपण हा पीओपी आहे. ओके. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून एक सुंदर आहे. बोलतो तुम्हाला अमरावतीचे माझ्याकडे 5-6 बरोबर आहे. आणि अमरावती आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. बघू शकतात हा एक वेगळा आहे. ह्याच्या डोळ्याचं हे बघू शकतात खूप वेगळं आहे. स्किन टोन आहे. आणि हे कोरीव डोळे वाटतात छान एकदम बघू शकतात. म्हणजे जसं आपण हे बघितलेत ना त्यापेक्षा हा थोडासा आणखी उठाव दिसतो आहे. आणि ह्याची काय किंमत आहे? 2500 रुपये. हा 2500 रुपयाला पडणार आपल्याला. ते याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये फायबर मध्ये पण 3000 रुपयाला पडतो. ओके, हा 3000 रुपयाला पडणार आहे आपल्याला. हे पण छान आहे. प्रॉपर फायबर तर ते आपण मार्बल बॉर्डर म्हणून यूज करतो. हा, याच्यामध्ये प्रॉपर फायबर. ओके, त्यामुळे हा थोडा एक्सपेन्सिव्ह येतो. बरं, फायबरची रेंज काय आहे स्टार्टिंग आपल्याकडे? 1000 रुपये, 600 रुपये स्टार्टिंग आहे. ओके, 600 पासून मिळतात. ओके, 600 रुपये 700, 1000, 1200, 3000 मग घेऊ तसं आपण. पण स्टार्टिंग रेंज 600 आहेत आणि आपला पीओपी मध्ये 300 आहे. 300 रुपये. मग तुम्ही बघू शकता मग याच्यामध्ये सोलापुरी पॅटर्न आहे. सोलापुरी पॅटर्न हे मुकुटांना नावं दिली आहेत. बरोबर, प्रत्येक गावाप्रमाणे एक मुकुटाला नाव आहे, कारण त्या गावागावांमध्ये एक पारंपरिक मुखवटा वापरला जातो. पॅटर्न दिला किरीट दिल्यावरती खूप छान आहे. मॅट आणि ग्लास असे 2 प्रकार आहेत सोलापुरी पॅटर्न. याच्यामध्ये आपण लहान खळीमध्ये बघू शकतो. हे थोडे लहान आहेत ना चेहरे? हे लहान खळीमध्ये अमरावती पॅटर्नमध्ये. म्हणजे जी आता गवरची हाईट असेल 3-4 फुटापर्यंत ही लहान खळी जाते. 3-3.25 फुटापर्यंत. ठीक आहे. याच्यामध्ये पीओपी मध्ये आणि फायबर मध्ये दोघांमध्ये पण भेटतात. त्याच्यामध्ये लेन्स वाले असतात, बिगर लेन्स वाले असतात. लेन्स वाले आहे आणि हा विदाउट लेन्स आहे. मग ह्यांची काय किंमत आहे छोट्या साईजची? 800 आणि 1000. ओके, म्हणजे जर साईज छोटी असेल तर त्याची कॉस्ट सुद्धा थोडी डिफर होणार आपल्याकडे. मग ह्यामध्ये पण तुम्हाला चंद्रकोर आहे, बिंदी आहेत, हे सर्व आहेत. पण लेन्स आहेत, विदाउट लेन्स आहेत, आखणीवाले आहेत, हे सर्व प्रकार त्यामध्ये येणार आहे तुम्हाला. त्यानंतर इथे सुद्धा बघू शकता अमरावतीमध्ये आता बरेच प्रकार आहे. परत विथ बिंदी आहे, विदाउट बिंदी आहे. त्यानंतर आपल्याला जर पाहिजे तर गौरीची पावलं सुद्धा आहेत. तर इथे आपण बघू शकतो इथे आहेत, इथे सुद्धा. आता ही पूर्ण कशी दाखवली आहेत ना, थोडी हाफ लेग आहे. आणि ही जी आहे ही फक्त आपले पाय दाखवलेले आहेत बघू शकतात. प्रॉपर आखणी केली बघा.
ह्याचं फिनिशिंग बघू शकतात, खूप मस्त आहे. त्यावर असं ना मेहंदी सुद्धा दाखवली बघू शकतात. आणि हे काय रेंज पासून सुरुवात होतात? पाय वाटतात आपले, अगदी माणसासारखे पाय वाटतात बघू शकता. बोटं वगैरे त्याच्या परत नेल पेंट लावलेलं आहे. आणि ही काय रेंज वर येतात? 600 रुपये. 600 रुपयाला हे पण. आणि ह्याची छोटी साईज? छोटी साईज येते 400 रुपये. ओके, म्हणजे 400 पासून सुरुवात आहे आपल्याकडे. पावलं 300 पासून चालू आहे. ओके. आणि ही वाली? ही 400 वाली आहे. ओके. ही 400 वाली आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे आपण ह्याच्यात पैजण वगैरे दाखवलेलं आहे बघू शकतो. पैजण घातलं तर थोडं खाली हे करायला, थोडं वेगळं घेतो बरोबर बघा असं. आणि एक 300 वाली पण येते त्यामध्ये. ओके, हा 300 वाला आहे का? 300 रुपये. ओके. तर बघू शकतो, जर तुम्हाला गौरीसाठी वेगळी पावलं हवी असेल ना तर ते सुद्धा आहे. म्हणजे कोणाकोणाकडे जे स्टँड वाल्या गौरी असतात ना ते अशा प्रकारची पावलं जास्त खरेदी करतात. मी हे घेतलं ना, हे असं लावलं इथे खाली, असं पावलं ठेवली, साडीच्या इकडे एक रॅप केली, फक्त पावलांचा एवढा भाग फक्त बाहेर ठेवतो. बरोबर. असं वाटतं की बरोबर ती गवर उभी आहे. बाकी तर आपण अशा ह्या फुल बॉडी वगैरे घेतल्या तर त्यांना पावलं, हात वगैरे सगळं व्यवस्थित येतात. तर अशा प्रकारे दादांकडे गौरीसाठी लागणारं सर्व साहित्य आपण तुम्हाला आता दुकानामध्ये दाखवलेलं आहे. तर खूप छान छान मुखवटे दादा इथे घेऊन आलेले आहे. अगदी अमरावती, सोलापुरी, कोल्हापुरी, वाही, सातारा सर्वच प्रकारचे मुखवटे आहेत दादांकडे. आणि अगदी बघू शकतात, जे पीओपी आहे ते स्टार्टिंग 300 आणि फायबर जे आहे ते स्टार्टिंग 600. त्याचबरोबर दागिने आहे. परत गौरीला लागणाऱ्या साड्या सुद्धा आपल्याकडे आहेत रे. तर आता आपण त्या साड्या पाहून घेऊया. आणि ह्या रेडीमेड साड्या आहेत. जसं आता तुम्ही बघू शकता, ह्या गौरीला ही जी साडी नेसवली आहे ना नऊवारी पॅटर्न मध्ये विथ ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे. आणि बघू शकता साडीची क्वालिटी बघू शकता, ह्यांना सर्वांना काठ आहे. परत तुम्हाला एक असा पदर येतो. त्यानंतर हे बघू शकता, जे नऊवारीचे जे पॅटर्न असतात ना ते आहे. पाठी काष्टा आहे. तसंच ह्याच्यामध्ये तुम्हाला अनेक कलर आहेत, हे बघू शकतात. हे सर्व साड्यांचे रंग आपण तुम्हाला दाखवतो आहे. आणि काय स्टार्टिंग रेंज आहे यांची? 1300, 1400, 1500. ओके. आणि हे सर्व रेडीमेड आहेत ना? रेडीमेड साड्या. ओके. आता ह्याच्यामध्ये पण काही साईजेस वगैरे आहे कसे? 3 साईज येतात. 3 फुटासाठी 20 नंबर येते, 3.5 फुटासाठी 24 नंबर येते, 4 फुटासाठी 30 नंबर येते. म्हणजे 3 वेगवेगळे साईज येतात. ओके. तर प्रत्येकासाठी एक वेगळी साईज तुम्हाला मिळणार आहे गौरीसाठी. तर इथे आता जेवढाही आपण गौऱ्या पाहतात ना हे सर्व रेडीमेड साड्या नेसवलेल्या आहेत. आपण बघू शकतो. तर किती सुंदर रंग आहेत रेडीमेड साड्यांमध्ये सुद्धा बघू शकतात. आणि ह्यामध्ये हे वेगळे वेगळे पॅटर्न सुद्धा आहेत ना, हे बघू शकता. आता हा एक पॅटर्न आपण तुम्हाला दाखवलेला आहे. तिथे एक वेगळा पॅटर्न आपण पाहतो आहे. त्यानंतर हा एक पॅटर्न बघू शकता, ह्याचे हे जे चुनी आहेत हे वेगळे आहे. त्यानंतर इथे बघू शकतात खाली सुद्धा वेगळे वेगळे पॅटर्न्स नेसवलेले आहेत. तर अशा प्रकारे गौरीचे सुद्धा आहे ना रेडीमेड साड्या दादांकडे उपलब्ध आहेत. तुम्ही पाहू शकता एवढी आपल्याकडे मुकुटाची व्हरायटी आहे. बॉडीज तुम्ही बघितल्या, गौरीचे साचे बघितले, तर हाफ बॉडी, फुल बॉडी. तर तुम्हाला आपल्या दुकानामध्ये यायचं असेल श्रद्धा आर्ट्समध्ये तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9773416557. नक्की या आणि व्हिजिट करा. थँक्यू दादा, तू तुझा टाइम दिल्याबद्दल. आणि दुकानातले सर्व मुखवटे, अंग, त्याचबरोबर फायबर पीओपीचे अंग दाखवलेस. आणि सर्व काही ज्या वस्तू तुझ्या दुकानात आहेत ते वेळ काढून आम्हाला दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तर अशा प्रकारे आपण श्रद्धा आर्ट्स मध्ये तुम्हाला गौरीचे मुखवटे, त्याचबरोबर गौरीचे अंग, रेडीमेड साड्या, दागिने सर्व काही गोष्टी दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला आता उत्सुकता असेल की इथे कसं व्हिजिट करता येईल, तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच आहे कसं यायचं. त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगतोय, लालबागची पोलीस चौकी आहे, तर इथे हा बस स्टॉप आहे. अगदी त्याच्या पाठीमागे ना श्रद्धा आर्ट्सचे शॉप आहे. तिथे तुम्हाला गौरीसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली खरेदी करता येणार. तर वेळ न घालवता लवकरात लवकर या आणि या शॉपला व्हिजिट करा आणि भरपूर अशी शॉपिंग करा. तसंच आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. म्हणजे तोपर्यंत बाय बाय.